अल्निनोचं संकट आपल्या महाराष्ट्रात आहे या संदर्भात पूर्वीच शासनानं कल्पना दिलेली आहे. उजनीमध्ये आता पुरेसा पाणीसाठा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिलं आवर्तन झालंय, दुसऱ्या आवर्तनाचं पण चालू आहे आणि आता खऱ्या अर्थानं भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची आवश्यकता आहे अशी शेतकरी बांधवांची खूप मोठी मागणी आहे की येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये भीमा नदीमध्ये एक आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. उन्हाळी हंगामाचं नियोजन करत असताना 2 आवर्तनं सोडणं अपेक्षित आहे, परंतु सद्य परिस्थिती लक्षात घेऊन अल्निनोचं संकट लक्षात घेऊन आपण 1 आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतरची जी परिस्थिती जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये असेल त्यावर सरकार विचार करेल. पिण्याचा पुरेसा पाणीसाठा असला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. त्या अनुषंगानं विचार केला जाईल आणि तो साठा मुबलक पिण्याचा पाण्याचा साठा ठेवून जर पाणी शिल्लक राहत असेल तर मग दुसरं आवर्तन सोडण्यासंदर्भातला निर्णय शासन स्तरावरून घेतला जाईल. परंतु आत्ता तोच आपण 1च आवर्तन सोडण्याचा भीमा नदीमध्ये सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझं शेतकऱ्यांनाही आव्हान आहे, नागरिकांना आव्हान आहे की शेवटी पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. येणारं जे संकट दुष्काळाचं आपण लक्षात घेऊन पाऊस उशिरा होऊ शकतो, कमी होऊ शकतो, अशा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. तो शेतकऱ्यांना केला पाहिजे, तो उद्योग व्यावसायिकांनी केला पाहिजे, तो नागरिकांनी पण केला पाहिजे. या सगळ्यांनी मिळून पाण्याचं संकट आपल्यावर येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की येणारा कालखंड, येणारं संकट लक्षात घेता आपण पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. ऑगस्ट महिन्यापर्यंतच्या पिण्याचं पाण्याचं नियोजन केलेलं असलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना सरकारनं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं नियोजन आपण केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.